आम्ही त्या संतांची शरणागती करावी, आमचं कल्याण करून घ्यावं, याच्यासाठी तुकोबाराय त्यांचं महात्म्य सांगतात. का सांगतात? आम्हाला कळत नाही म्हणून सांगतात. साधूचं महात्म्य कळत नाही. कोणाला कळत नाही? भरपूर जणाला कळत नाही. सामान्य समाजाला साधूचं महात्म्य कळत नाही देवा. आणि कळलं असतं तर सामान्य समाजाकडून संतांची अवज्ञा घडलीच नसते. सगळ्या संतांच्या बाबतीत पहा, सामान्याला साधू कळला असता तर सामान्य अवहेलना केली असती का साधूची? केली नसती. याचा अर्थ सामान्य समाजाला साधू कळत नाही. त्याच्या पुढे आहे का, परमार्थ प्रांतात जी मोठी मोठी मंडळी आहेत त्यांनाही साधू कळत नाही कळत. परमार्थ प्रांतात योगी मोठा आहे, मोठा अधिकार आहे योग्याचा. योग्याच्या बाबतीत संत सांगतात किती जवळ जातो, किती जवळ योगी जातो. लक्षोनिया योगी पाहती आभास. योग्याला आभासापर्यंत जाणं शक्य आहे, पण एवढा जरी मोठा योगी झाला तरी त्याला साधू नाही ना कळत, नाही कळत. तुम्हाला उदाहरण देऊन सांगेन मी. ज्ञानोबाराच्या काळात एक सिद्ध योगी आहेत. कोण? चांगदेव महाराज. चांगदेव महाराजाला ज्ञानोबारे कळले का? योग सामर्थ्याने देव कळेलो, पण साधू नाही, संत नाही कळणार. म्हणून 1400 वर्ष शरीर जतन करून सुद्धा चांगदेव महाराजाला ज्ञानोबासारखा महात्मा नाही कळला. आणि कळला असता तर आपल्या लव्या जमिनीशी ज्ञानोबाकडे ते आलेच नसते. याचा अर्थ असा आहे, योगी झाला तरी साधू कळत नाही. त्याच्या पुढे आहे का, ज्ञानी झाला तरी साधू कळत नाही. ज्ञानी झाला तरी साधू नाही कळत. भले त्या ज्ञानात दोन प्रकार, एक परोक्ष एक अपरोक्ष. शास्त्र परोक्ष ज्ञानाचे चिंतन एवढं सांगते, परोक्षत्वाने जरी तुम्ही देवाला जाणलं तरी बुद्धिपूर्वक तुम्ही केलेलं पाप जळून जाते. परोक्षम ब्रह्म विज्ञायम शाब्दे देशिक पूर्वकम बुद्धिपूर्वक कृतम पाप कुसनम दहती वन्यवत. बुद्धिपूर्वक केलेलं त्याचं पाप जळते, एवढा त्याचा अधिकार आहे. त्या शब्दाने त्याला ब्रह्माचं झाड उभा करायचं जमेल, एवढा त्याचा अधिकार आहे. पण त्या शाब्दिकाला संतांचं महात्म्य कळत नाही. शाब्दिकाचे काम साधू नाही कळत देवा. म्हणजे परोक्ष ज्ञानाला कळत नाही. त्याच्या पुढे सांगतो अपरोक्ष अवस्था झाली त्याला साधू कळतो, असं नाही बाबा. साचारत्वानं त्याला सुद्धा साधू कळत नाही, देवादिकाला सुद्धा कळत नाही. संताचा महिमा त्याच्या पुढे सांगू न कळे आगमा निगमा. आगमा निगमाला सुद्धा कळत नाही. नाथबाबाचं प्रमाण आहे, संतांचं महिमा मोठ्या मोठ्याला कळत नाही. कळत नाही, पण संत जगाला कळले पाहिजे. का कळले पाहिजे? संत कळल्याशिवाय जगाचं खरं हित होणार नाही. जगाच्या कल्याणासाठी अवतीर्ण झालेला महात्मा
जगाला कळलं पाहिजे ना, आपल्यासाठी तो महात्मा आला. आपलं स्वरूप स्थिती त्यांनी सोडून इथं ते आलेत. कशासाठी आलेत? तुमच्या हित काय हे जगत त्यांना माहित आहे. हिताचं खरं ज्ञान आहे. ऐका, आणि हिताची तळमळे त्यांच्या चित्तात आहे. जगाचं हित कशात ते शोधून आलेले मायबाप आपल्याला कळले नाही तर कदाचित त्यांची अवज्ञा घडण्याची संभावना आहे. मोठ्या मोठ्याला नाही कळले ना. तुकोबाराय खरी आहे. जिजाबाईला कळले तुकोबाराय? नाही कळले. अहो त्या काळात सिद्ध अनगडशा फकीर आहेत. तुकोबाराची धवल कीर्ती तू त्यांच्या कानावर पडली. तुकोबाराय कळले नाही. सिद्ध अनगडशा फकीर. अनगडशा फकीराचा इतिहास असा सांगतात, अतिशय सिद्ध पुरुष आहेत. त्या रामेश्वर वट्टाला दिलेला त्यांना शाप वैसेही डोकतेरो अंगाचा दाह चालू झालाय. शेवटी ज्ञानोबाराच्या कृपेनं सगळं शांत झालं. माझा विषय एवढा चाललाय का सिद्ध अनगडशा फकीर आहेत. तुकोबाराची धवल कीर्ती सर्वत्र पसरलेली. तुकोबाराची कीर्ती ऐकून अनगडशा फकीराला असं वाटलं आपण कोण आहे ते तुकोबाराय पाहिलं पाहिजे, यांची भेट घेतली पाहिजे. पण आपण सिद्ध आहे, डायरेक्ट कशी त्यांची शरणागती करायची? पहिले आपण त्यांची परीक्षा पाहू. संतांच्या परीक्षणात काही प्रकार आहेत. एक चमत्काराचे, एक आचाराचे, एक अनुभूतीचे. त्याने चमत्काराचं माप हातात घेतलं. त्याने ठरवलं मी सिद्ध आहे ना, एक करू. माझा सिद्धाचा कटोरा आहे. जर ते माझा कटोरा भरून देऊ शकत असतील तर माझ्यापेक्षा ते अधिकार संपन्न आहे असं मानायला काही हरकत नाही. अनगडशाने 2 ओंजळीचा कटोरा घेतला. प्रत्येकाच्या दारात अनगडशा आला. ओम भोवती भिक्षाम दे अलग पुकारला. अनगडशाच्या कटोऱ्यात पोत्या निशी धान्य पडलं देवा. पण अनगडशाचा कटोरा नाही भरला. फिरत 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 अनगडशा तुकोबाराच्या दारात आलेला आहे. पहिल्या पहाटे जिजाबाई आपलं ते तुकोबारा भामगिरीवर साधनेला गेलेले. 4 घरची जोंधळे मागून आमची आवली जिजाबाई दळत बसलेली आहे. 4 दिवस घरात चूल पेटलेलीच नाही. दारात आलेल्या भिक्षुकाचा अलग कानावर आला. मनातल्या मनात म्हणते मेलेला काही गाव वस पडलं, आमचंच घर दिसलं. अरे 4 दिवसापासून माझ्याच पोराला खायला नाही, तुला काय घालायचं? तुकोबाराची चिमुकली कन्या भागीरथी तिथं उभी आहे. तिला लक्षात आलं आईची वृत्ती देण्याची नाही, पण पोरीवर बापाचे संस्कार आहे. आई दळत होती, आईचं लक्ष चुकवलं आणि पोरीनं आई दळत असणाऱ्या जात्याच्या जवळ येऊन चिमुकल्या हातात चिमुडभर पीठ उचललं आणि ते चिमुडभर पीठ घेऊन ती भिक्षुकाच्या दिशेनं दारात निघली. जाता 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 जिजाबाईचं लक्ष गेलं. जिजाबाई म्हणे बापही उधळाच आहे ना पोरगी उधळीच आहे. एखादी भाकरी झाली असती त्या पिठाची. चिमुडभर पीठ घेऊन पोरगी जात आहे दारात. जाता 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 तो अनगडशाच्या जवळ ती गेली. अनगडशाने पाहिलं माझ्या कटोऱ्यात पोत्यानिशी धान्य पडलं नाही, कटोरा भरला. त्या चिमुडवर पिठाने थोडी कटोरा भरायचा आहे. पण पोरगी लहान दिसते म्हणून अनगडशा खाली वाकला. त्याच्या त्या कटोऱ्यात तिनं त्या हाताखाली आपला कटोरा त्यांनी केला. पोरीनं त्याच्याकडे पाहिलं, स्मित हास्य केलं. हातात आणलेलं पीठ अलगद त्याच्या कटोऱ्यात सोडलं देवा. ऐका ना, त्याचा कटोरा साधा भरला नाही भरला त्याचा साधा कटोरा. त्याचा कटोरा भरून पीठ ओसंडून वाहू लागलं. त्या पिठाचा ढीग झाला आणि त्यात उभा अनगडशा गाडल्या गेला. म्हणे विठ्ठल. अनगडशा उड्या मारू लागला. वा तुकोबाराय वा तुकोबाराय. ते म्हणे कोणाला म्हणतो रे तुकोबाराय? मी तुकोबाराची कन्या आहे. बाबा भल्या पहाटे भामगिरीवर गेलेले. मग त्यानं कैमुती कन्यानं विचार केला पोरीत एवढं सामर्थ्य तर बापात किती असलं पाहिजे.
माझा विषय चालला, अनगडशा सिद्ध आहे पण तुकोबारा नाही कळलं. साधू कळत नाही देवा. संत कळणं फार कठीण आहे, साधूचं महात्म्य जगाला कळणं फार कठीण आहे. पण तुकोबारा अट्टासान आपल्या गाथ्यात साधूचं महात्म्य सांगतात, संतांचं महात्म्य सांगतात, महापुरुषांचं महात्म्य सांगतात. का तुम्हा आम्हाला ते साधू कळावे त्याच्यासाठी सांगतात. कधी त्या साधूचं अलौकिक महात्म्य सांगतात आणि कधी त्या साधूचं लौकिकही महात्म्य सांगतात. कधी त्या साधूंना प्राप्त होणारं जे अलौकिक फल तेही सांगतात आणि कधी त्या साधूच्या कृपेनं एखादं लौकिक फल प्राप्त होत असेल तेही तुकोबर आहे, त्याही अंगानं साधूचं चिंतन करतात. वेगवेगळं महात्म्य त्या साधूचं गाथ्यात पाहायला सापडते. गळ्या माझ्याकडे मर्यादित आहे, मी तिकडे न जाता सर अभंगाकडे येतो. आज जगद्गुरु तुकोबारा महाराज त्या साधूचं एक लौकिक महात्म्य, देहदृष्टीनं साधूचं महात्म्य सांगतात. तुम्हा आम्हालाही देह आहे आणि त्या संतांनाही देह आहे. तुम्हा आम्हाला जसा देह आहे तसाच त्यांचा देह काय नाही. तुकोबाराने सांगितलं तुमचा आमचा देह आणि साधूचा देह यात फरक आहे, विलक्षणता आहे. म्हणजे काय विलक्षणता आहे तेच अभंगाच्या पहिल्या पवित्र तो देह पवित्र संतांचं खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर देहदृष्टीनं महात्म्य सांगतात. त्यांचा देह पवित्र आहे, त्यांची वाणी पुण्यवान आहे. महाराज तुम्ही म्हणता त्यांचा देह पवित्र आहे, एकीकडे तुम्ही देहाच्या संबंधाने नियम असा सांगितला, देह मात्र अपवित्र. देह म्हणजे अपवित्र आहे, देहाच्या ठिकाणी पावित्र्याची सुतराम शक्यता नाही. ते अपवित्र आहे. कोणाचा जरी देह झाला, आमचा तरी देह झाला, त्यांचा तरी देह झाला, त्याचा विचार करायचा झाला तर देहाच्या बाबतीत तुम्ही नियम सांगितला. शरीर दुःखाचं कोठार आहे, शरीर रोगाचं भांडार आहे, शरीर दुर्गंधीच्या आश्रयाचं स्थान आहे. आणि शेवटचं वाक्य आहे, नाही अपवित्र शरीरा ऐसे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची धार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. देह अपवित्र आहे असं तुमचंच विधान आहे ना. एकीकडे तुम्ही सांगता देह मात्र अपवित्र आणि इकडे सांगता पवित्र तो देह. असं कसं महाराज? नियम हा सगळ्यासाठी सारखा असतो. देह कोणाचाही असो, देहाच्या बाबतीत अपवित्र्याचा विचार आहे. देह अपवित्र आहे म्हणजे ऐका, तुकोबारा जसं देहाला अपवित्र म्हणतात तसं ज्ञानोबाराला विचारा. ज्ञानोबारा सुद्धा त्या मदालसेच्या प्रकरणात ती मदालसा आपल्या बाळाला उपदेश करते, बाळा हा देह कसा आहे, हा देह कसा आहे. त्या मदालसेचे वाक्य आहे, हा देह नाशिवंत आहे. म्हणजे नाशिवंत
आदेह नाशिवंत बाळा हा देह नाशवंत आहे, मळमूत्राचं मिश्रण आहे, वर चर्म आहे, रव रव दुर्गंधी, अमंगळ त्याचं स्वरूप आहे, अमंगळ तिचा बांधा, अमंगळ त्याचं स्वरूप आहे. ऐका, तुकोबारा म्हणतात देह अपवित्र आहे, ज्ञानोबारा म्हणतात देह अपवित्र आहे. मला वाटतं अनुभूती याच्यापेक्षा वेगळी काही नाही ना आपल्याला. आता खास असा हात घासून पहा बरं, वास सेंट येतो ना? नाही महाराज, आपलाच हात आपल्या हाताला घासून जर वास घेतला दुर्गंधी येते, याचं स्वरूप अमंगळ आहे. काय झालं, एका गुरुने सांगितलं शिष्याला, म्हणजे बाळा जा, या जगात सगळ्यात अपवित्र पदार्थ आहे तो घेऊन ये. शिष्य बाहेर पडला, त्यांनी तरतम भावानं अपवित्र पदार्थ शोधणं चालू केलं. त्याला सगळ्यात अपवित्र काय वाटलं, माणसाची वेष्टा सगळ्यात अपवित्र वाटली. त्याला माणसाची वेष्टा पाहिली, अपवित्र म्हणून गुरुकडे घेऊन जाणार, तेवढ्यात त्याला स्पर्श करणार, तेवढ्यात त्या वेष्टेला वाचा फुटली. ते वेष्टा म्हणून, ए अमंगळा, मला स्पर्श करू नको, हात लावू नको, तो अमंगळ आहे, तो अपवित्र आहे. ते म्हणे, तू मला अमंगळ म्हणते? अगं तू अमंगळ आहे. लोक बहिर्दिशेला गेल्यानंतर हातपाय धुतल्याशिवाय आत येत नाहीत, तू किती अमंगळ आहे माहित आहे का? ती वेष्टा म्हणे, मूर्खा तू अमंगळ आहे, तो अमंगळ. ते म्हणे, मी कसं काय अमंगळ? त्या वेष्टेनं सांगितलं, तुला माहित आहे का मी रात्री कोण होते? तुला माहित आहे? रात्री मी गुलाबजाम होते, रात्री मी जे आवडते ते घ्या ना, रसगुल्ला होते, रात्री मी श्रीखंड होते, रात्री वडा पाव मिसळ होते, काय बर्गर होते, काय सांगा, तुम्हाला जे आवडते ते घ्या ना. त्या रूपानं मी होते, लोक माझ्याकडे पाहायचे, लाळ गोटून जायचे, तुझ्या सारख्याने मला खरेदी केलं, या द्वारा वाटे आत टाकलं, मध्ये 3 तास मुक्काम केला. जे लोक मला रात्री पाहून लाळ गोटत होते तेच लोक सकाळी मला पाहून थुंकून जाऊ लागले. खरं सांग, मी आजही दुकानात तसेच असते, तर लोकांनी माझ्याकडे पाहून लाळ गोटली असते, पण तुझ्यासारख्याचा संपर्क आला की मला अवस्था प्राप्त झाली. खरं सांग, तू अमंगळ आहे का मी अमंगळ? ज्ञानोबाराची फार गोड ओवी आहे. ज्ञानोबारा सांगतात, किती चांगली द्रव्य शरीरात टाका, त्याला विष्टा अर्थात अमंगळ करण्याचं सामर्थ्य द्या. ज्ञानोबारा म्हणतात, नाना सुद्रव्य गोमटी शरीरे झाली या पैठी, फुगणी ठाकती किरटी मळूची जेवी. किती चांगली द्रव्य जरी टाकली तरी देह त्याला मळच करते, पण देहासारखा अमंगळ पदार्थ दुसरा तिसरा नाही. देह अमंगळ आहे, तुकोबारा म्हणतात, देह अपवित्र आहे. ज्ञानोबारा म्हणतात, अनुभूती तशीच आहे, देह अपवित्र आहे. आणि त्याच्या पुढे समुखा योगशास्त्राला विचारलं, देहाच्या संबंधानं देह कसा आहे? त्यांनी सुद्धा सांगितलं, देह अपवित्र आहे. योगशास्त्राने एक कारण जरी देहाच्या अपवित्र्याला दिलं असतं तरी देह अपवित्र ठरला असता, पण योग दर्शनाने देहाच्या अपवित्र्याला एक कारण नाही दिलं, 6 कारण. देह अपवित्र का? पहिलं कारण दिलं स्थानात. देह अपवित्र का? बीजात. देह अपवित्र का? उपष्टंबात. देह अपवित्र का? निस्यंदात. देह अपवित्र का?
कायम अधेय शोचत्वात देह अपवित्र का निधनादपि हे सगळे कारण योगाने दिलेले आहेत. स्थानात बीजात उपस्तंभात निस्कंदात निधनादपि कायम अधेय शोचत्वात पंडितः अशुचिं विदुः. विठ्ठल लोक या देहाला अपवित्र का म्हणतात? पहिलं कारण दिलं स्थानात. देहाचा प्रादुर्भाव ज्या ठिकाणाहून झाला ते स्थान पवित्र नाही. कुठून आला देह? कुठून आला आपला देह? आईच्या उदरातून आला. तिथं काही एअर कंडिशन आहे का? नाही. तिथं काय आहे? तिथं काय? विष्टा लेप चोहीकडे नाकी तोंडी कुर्मी किडे. म्हणून तर आमचे तुकोबारा सांगतात, देवा तुला त्या गर्भातल्या आहेत ना, मी काय सांगू, मी स्वतः भोगल्यात ना. मी स्वतः भोगल्या मज भोगिता नारायणा. काय होतं तिथं? मांस मळमूत्र जाना तुझं क्षणोक्षणात ध्यात असे. मी तुला प्रतिक्षणाला तिथं स्मरत होतो देवा. याचा अर्थ असा आहे, अपवित्र स्थानातून देहाचा प्रादुर्भाव आहे म्हणून देह अपवित्र आहे. उदकी कालवी शेण मलमूत्र तो होय अपवित्र का असेल? प्रश्न केला तुकोबाराने. उदका शेण मलमूत्र कालवलं, त्यातून देह बाहेर आला, मलमूत्राच्या दाथरी देह शिजला, तस काय पवित्र राहील? अपवित्र स्थानातून देह आला म्हणून देह अपवित्र. पहिलं कारण. दुसरं कारण दिलं, देह अपवित्र का? अपवित्र बीजापासून देह निर्माण झाला. देहाला निर्माण करणारं बीज पवित्र नाही. ते कशाने निर्माण झाला? आई वडिलांनी सेवन केलेलं अन्न, त्या अन्नाचा विकार हा देह. पितृभुक्तान नजायात विर्यात जातोन्ने नैव वर्धते देह सोन्नमयो नात्मा. आपल्या पंचकोशाचं चिंतन करतो. सांगितलं अन्नमय कोश आत्मा का नाही? पितृभुक्तान नजायात विर्यात जातोन्ने नैव वर्धते. आई वडिलांनी सेवन केलेलं अन्न, त्या अन्नाचा विकार हा देह आहे. आणि विकाररूप पदार्थाच्या ठिकाणी पावित्र्याची सुतराम शक्यता राहत नाही म्हणून देह अपवित्र आहे. त्याला निर्माण करणारं विकाररूप बीज आहे म्हणून देह अपवित्र. दुसरं कारण दिलं स्थानात बीजात. तिसरं कारण दिलं उपष्टंभात. देहाला धारण करणारा एकही पदार्थ पवित्र नाही. देहाला कशाने धारण केलं? सप्त धातूंनी देह धारण केला. त्यातला कोणता धातू पवित्र आहे? त्वचा पवित्र आहे? नाही, त्वचा पवित्र नाही. त्याच्या आत मांस आहे. मांस पवित्र आहे का? एखादी माऊली भाजी कापता कापता म्हणे बोटाला काप बसला, मांसाचा तुकडा बाजूला पडला आणि त्या तुकड्याला तिचा स्पर्श केला झाला तर तिनं केलेला स्वयंपाक खायला सुद्धा चालत नाही. त्या दिवशी आपल्याच मांसाचा तुकडा बाजूला गेला, त्याला स्पर्श झाला तर तिनं केलेला स्वयंपाक खायला चालत नाही. मांस पवित्र आहे का? मग नाही. त्वचा पवित्र नाही, मांस पवित्र नाही. त्याच्या आत रक्त आहे. रक्त पवित्र आहे का? रक्ताला संस्कृत भाषेत नाव आहे अशुद्धा. संस्कृत भाषेत रक्ताचं एक नाव आहे अशुद्ध. अशुद्धा. ज्ञानोबाराने एके ठिकाणी त्याचा प्रयोग केला. त्याचं नावच अशुद्ध आहे, त्याला शुद्ध समजता कसं? ज्ञानोबारा म्हणतात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदराड, ते अव्हेरोनी गोचिड. काय शब्द आहे पुढं? रक्त काय नसेवी म्हणू शकले असते ज्ञानोबारा, पण ज्ञानोबाराने शब्द वापरला अशुद्ध काय नसेवी. त्याचा अर्थ असा आहे, ज्याचं नावच अशुद्ध आहे त्याला शुद्ध समजायचं कसं? म्हणून एकही घटक पवित्र नाही. त्याच्या पलीकडे अस्थी आहेत. अस्थी पवित्र आहे का? एखाद्याला आपण पोचून येतो, त्याच्या अस्थी तिसऱ्या दिवशी घेऊन येतो. आणलेली अस्थी घरात घेतो का बाहेर ठेवतो? बाहेर ठेवतो. का? त्याचं कारण आहे अस्थीच्या ठिकाणी पावित्र्य नाही. अस्थी खाली राहिली म्हणेन वर घर बांधण्यात आलं तर वर राहणाऱ्याला खालची अस्थी समाधान भेटू देत नाही म्हणजे. म्हणून घर बांधायचं त्यांनी पहिले जागा शुद्ध केली पाहिजे. घर
जागा शुद्ध केली पाहिजे. कशा नव्हते सांगू का तुम्हाला जागा शुद्ध कशा नव्हते? ऐका ऐका. जागा शुद्ध करायची झाली तर सोन्याच्या नांगराने जागा नांगरली पाहिजे. ऐकत आहे तुम्ही? पण ज्यांना घरं बांधायची ते उद्याच नांगर खरेदी करा. पण तुमचं झालं का आम्हाला पाठवा. लक्षात एवढं काय सोनं शक्य नाही. मग वास्तुशांतीच्या दिवशी भूदेव त्याला ते सोन्याची काडी सांगतात. ते त्यांना पाहिजे म्हणून नाही सांगत. भूमिदेवतेचं आव्हान एखाद्या पाटावर चौरंगावर करतात. यजमानाच्या हातात ती काडी देऊन त्याचा नांगर करतात. शुद्धीचे मंत्र म्हणतात. ऐका. पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ते जागा त्या अस्थीनं अपवित्र होते. जागा पवित्र करायची आणखीन एक उपाय काय? आपली देशी गाय त्या जागेवर बांधा. तिच्याकडून गोमूत्र शेण पडू द्या. गोमूत्र शेण तिथं पडलं का ती जागा आपोआप पवित्र होऊन जाते. विठ्ठल देहाला धारण करणारा एकही पदार्थ पवित्र नाही. स्थानात, बीजात, उपष्टंभात, निस्यंदात प्रवाह देहातून येणारा एकही प्रवाह पवित्र नाही. ऐका. सकाळी सकाळी इथं कोणाड्यात येते. काय येतं? काय म्हणतो आपण त्याला? चिपड. चिपड पवित्र आहेत का? चिपड पवित्र आहे? नाही. कानातून बाहेर येते. काय नाव आहे त्याचं? अहो महाराज काय नाव? कानातून बाहेर येते का स्वर्गातून आले तुम्ही? कानातून बाहेर येते. काय येते? त्याचं नावच मळ आहे. मळ म्हणजेच काय? मळ म्हणजेच अपवित्र. कानातून बाहेर येणारा पदार्थ पवित्र नाही. डोळ्यातून बाहेर येणारा पदार्थ पवित्र नाही. थोडं वातावरण बदललं का दोन प्रवाह चालू होतात. गंगा यमुना. कधी कधी तेवढ्यावर ते थांबत नाही. पुढे त्रिवेणी संगमही कधी कधी होतो. ती त्रिवेणी कधी कधी तिथे राहत नाही. पुढे ब्रह्मगिरीवर तो प्रवाह सारखा येत असतो. मला सांगायचं काय? नाकातून येणारा पदार्थ पवित्र नाही. तोंडातून येणारी लाळ पवित्र नाही. फक्त देहाला नवद्वारे पुरे देही. नवद्वार आहेत. फक्त 5च द्वाराचा विचार मी सांगितला. सांगायचं काय? त्याचा अर्थ असा आहे. देहाच्या आत जर पवित्र असतं तर देहाच्या द्वारावाटे पवित्र पदार्थ बाहेर आला असता. एकही पवित्र पदार्थ एकाही द्वारावाटे बाहेर पडत नाही. याचा अर्थ असा आहे देहाच्या आत काहीच पवित्र नाही. स्थानात, बीजात, उपष्टंभात, निस्यंदात, निधनादपी मरणाने देह अपवित्र होतो. स्वतःच नाही संबंधित नातेवाईकाला अपवित्र करून जातो. पण 10 दिवस धर्म कार्यात त्यांचा प्रवेश वर्जित आहे. सांगायचं काय? म्हणून मरणाने देह अपवित्र होतो. आणि शेवटचं कारण सांगलं कायम आधेय शुचत्वात. कायम पावित्र्याचं आदान या देहाच्या संबंधानं बाहेरून करावं लागते. पवित्र करण्यासाठी स्नान घालावं लागते. किती दिवसाला स्नान? किती दिवसाला करावं लागते? किती दिवसाला करावं लागतं? रोजच केलं पाहिजे. ऐका. शास्त्र तर असं सांगते 1000 कामं टाकायची पहिले स्नान करायचं. सहस्रम स्नान वाचरेत. लाख कामं टाकायचे. पहिले अशा सत्कार्यात दान देऊन टाकायचं. लक्ष्मी आहे दातव्यम. त्याच्याही पुढे सांगितलं कोट्यावधी कामं टाकायची. पहिले कीर्तन प्रवचनाला कथेला यायचं. कोटीम त्यक्त्वा हरिम भजेत. आलं लक्षात? माझा विषय चालला. देहाला पवित्र करण्यासाठी जर पावित्र्याचं आदान करावं लागत असेल तर देहाच्या ठिकाणी स्वतः सिद्ध पावित्र्य नाही. देह अपवित्र आहे. म्हणून देह जर अपवित्र आहे ते तुम्ही बहुतेक पटवून दिलं. ज्ञानोबारायचं, तुकोबारायचं, योगशास्त्राचं. मग देह जर अपवित्र आहे तर आमचाही देहच आहे आणि त्यांचाही देहच आहे. मग त्यांच्या बाबतीत तुम्ही कसं म्हणता पवित्र तो देह? तर त्याचं उत्तर असं आहे. नियम जरी असला तरी नियमाला अपवाद असतो. नियमाला अपवाद असतो. काही नियम सांगतो तुम्हाला. भौतिक शास्त्राचे नियम आहेत. एक नियम आहे ऊर्जेच्या बाबतीत. ऊर्जा निर्माण केल्या जात नाही. ऊर्जेचा नाश होत नाही. ऊर्जा रूपांतरित केल्या जाते. या जगतातली ऊर्जा अक्षय आहे. त्याला 3 अपवाद आहेत. त्याला कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणतात. एनर्जी इज नायदर बी क्रिएटेड. निर्माण केल्या जात नाही. त्याचा नाशही होत नाही. इज कन्वर्ट वन फॉर्म टू अनदर फॉर्म. ऑल एनर्जी इज कॉन्स्टंट. इज कॉल्ड कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. त्याला ऊर्जा अक्षयता म्हणतात. त्याला 3 अपवाद आहेत. त्या नियमाला 3 अपवाद आहेत. सांगतो मी तुम्हाला. तसं धातूच्या बाबतीत सुद्धा, मेटलच्या बाबतीत सुद्धा भौतिक शास्त्राचा नियम आहे. धातू कोणताही घ्या, धातूच्या ठिकाणी घनत्व असते हा नियम आहे. धातूच्या ठिकाणी घनत्व आहे. माझ्यासमोर हा लोखंडाचा रोड आहे. लोखंड धातू आहे, घनरूपात आहे. पण हा माईक लावायला जमला. माता भगिनीच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, सोन्याचं आहे. सोनं धातू आहे, घनरूपात आहे. पण ते धारण केलं. पायात जोडवे आहेत, चांदीचे आहेत, घनरूपात आहेत म्हणून घालाय जमले. ऐका.
धातूच्या ठिकाणी घनत्व असते, धातू मात्र घनत्व हा नियम आहे, पण त्याला एक धातू अपवाद आहे. कोणता? त्याचं नाव आहे पारा. धातूच्या ठिकाणी घनत्व असते, त्याला पारा अपवाद आहे. तसं देह अपवित्र असतो, पण त्यालाही अपवाद आहे या साधूंचा. विठ्ठल. मग महाराज अपवाद नियमाची हानी करतो का? नाही बाबा, अपवाद स्वतःला वेगळं करतो, नियमाला बळकटी आणतो. तुकोबार म्हणतात पवित्र तो देह, पवित्र तो देह. तो देह पवित्र म्हणजे हा कसा झाला? साहजिकच. एका म्हणता भले तुझ्या सहजची निंदिले, तो देह पवित्र आहे, याचा अर्थ हा देह अपवित्र आहे. म्हणजे नियम तर सांगितला आणि अपवादही त्याला सांगितला. साधूचा देह पवित्र आहे. चिंतन करणारा, वेदाचं चिंतन करून देह पवित्र आहे. अलग लक्षात. किती पवित्र आहे? ज्ञानोबाला विचारा. ज्ञानोबाने 9व्या अध्यायात त्याचं फार गोड चिंतन केलेलं आहे. किती पवित्र त्याच्या ठिकाणी आहे. देवाने सुद्धा त्यांची सेवा करावी इतका तो देह पवित्र आहे. आपण वेदाच्या साधनेला लागलो, आपण शास्त्राच्या साधनेला लागलो. शास्त्राचं रक्षण करणारा महात्मा वेगळा नाही. देव जितका पवित्र आहे तितकाच तो महानुभाव महात्मा तेवढाच पवित्र आहे. म्हणजे विठ्ठल. त्यांच्या भेदाचा अभाव आहे. तस्मिन सज्जनीच्या भेदा अभावात अविभागेन दृष्टत्वात, ब्रह्मसूत्रात सूत्र आहे, अविभागेन दृष्टत्वात. त्यांच्यात देवात विचार करायचा झाला तर देव जितका पवित्र आहे तितकेच ते महानुभाव महात्मे सुद्धा पवित्र आहे. अविभाग आहे त्यांच्यात, अविभाग. अविभागेन दृष्टत्वात, अविभागानं त्यांच्याकडे पहा. देवाकडे जसं पाहायचं म्हणून तर आपण देव म्हणतो. देव म्हणतो ना त्यांना, देव म्हणतो याचा अर्थ संत देव आहे, हा भूदेव आहे. तशा प्रकारचं परमात्मा देव आहे. देव कशाला म्हणतात? त्या देव धातू आहे. देव धातूचे तसे 10 अर्थ होतात. 10 अर्थाचं चिंतन साधूकडे लागते बरं का. ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीच्या आपलं 8व्या अध्यायात त्या देव धातूच्या 10 अर्थाचे 10 ओव्या केलेल्या आहेत. दिवी विजिगिषा स्तुती मोद मद कांती गतिशो अशा 10 अर्थाचं चिंतन ज्ञानोबा तिथं करतात. जय जय देव निर्मळ निजजन खिल मंगळ जन्म जरा जलद जाळ प्रभंजन. इथून जे चालू झालं ते हे काय एक एक ऐसे नाना परिभाषा मिसे स्तोत्र करू तुझ उद्देशे निर्विशेषा. म्हणून त्यांचं चिंतन केलं. माझा विषय एवढाच चालला. त्यांचा देह पवित्र आहे, त्यांचा देह पवित्र आहे. पावित्र्याचा विचार करायचा झाला तर त्यांच्या ठिकाणी पावित्र्य आहे. का त्यांचा जन्मोत्सव साजरा करायचा? पवित्र तो देह. कोणाचं चिंतन करा? पवित्र तो देह. आणखी दुसरा शब्द वापरला महाराजांनी, वाणी पुण्यवंत. वाणी पुण्यवान आहे. वाणी कोणाची पुण्यवान आहे? ऐका, देह पवित्र म्हणल्यानंतर वाणी पुण्यवान झालीच की हो. वेगळा विचार का मांडला? देहात वाणी येत नाही का? देहात आपलं तोंड वेगळं आहे, शरीर वेगळं आहे का? रात्री सांगण्याचा विषय नाही तसा. शरीर वेगळं आणि आपलं तोंड वेगळं आहे का? चौकात उभा राहिला, या पार्टीची केलेली होती, त्या पार्टीच्या नेत्याला शिव्या चालू केल्या. अस्सल षष्टीचा प्रयोग. तिकडले समर्थक आले, त्याला पकडलं आणि साधं मारलं नाही. त्या मारतही प्रकार आहे, अलग लक्षात. तो मार दिला, मी नाही ते सांगत व्यासपीठावर. आणि असा मारला. तिकडले आलेत, मारत होते. हे म्हणे काय 3 पाट काय लायकी रे तुझी? साहेबाला एवढ्या शिव्या देतो? त्याने कोणी शिव्या दिली? अरे अख्खं गाव ऐकत होतो तू शिव्या देत होत्या. ते म्हणे अरे मी शिव्यात दिल्या नाही. अरे म्हणून दिल्या कोण? आतापर्यंत पाठीवर पायावर चाललं होतं, आता तोंडावर चालू झालं. माझा विषय चालला, देहातच जर तोंड आहे, देहातच जर मुख आहे, देहातच जर वाणी आहे, तर पवित्र तो देह म्हणल्यानंतर वाणी पुण्यवान झालीच की हो. मग वेगळा विचार का मांडला तुकोबाराने? देहातच वाणी येते ना, वेगळा विचार का मांडला? पुढचं आठवलं नाही म्हणून पाठवलं का? ते आपलं आठवलं पुढं ते पटलं नाही तर कटवलं. संतांचं वाङ्मय आहे देवा, तसं नाही. वाणी देहात येत नाही का? वाणी खरंच देहात येते. वाणी स्थूल देहात येतच नाही. वाणी स्थूल देहात येत नाही. वाणी कर्मेंद्रिय. आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय कोणकोणते आहेत? आपल्याला शाळेतला विषय आहे. श्रोतत्व गक्षिरसन घ्राणाख्य मुपजायते, हे ज्ञानेंद्रिय आहेत. वाक पाणी पाद पायुप स्थाभिदानाने जज्ञिरे, हे खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर हे आपले कर्मेंद्रिय आहेत. आणि कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय हे स्थूल देहात येत नाही.
हे स्थूल देहात येत नाहीत, तर ते अपंचकृत पंचभूताचं कार्य, ते पंचीकरण होण्याच्या आधीचं कार्य आहे. ते सगळे सूक्ष्म देहात येतात. त्याचं चिंतन केलं. बुद्धी कर्मेंद्रिय प्राण पंचकेर मनसा धिया शरीर सप्तदशवीस सूक्ष्मतम लिंग मुच्यते. त्याला सूक्ष्म देह म्हणतात, त्याला लिंग देह म्हणतात. त्यात 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, पंच प्राण, मनसा आणि धिया अशा 17 तत्वाचा आपला सूक्ष्म देह आहे. त्याचं चिंतन असं केलं. स्थूल देहात येत नाहीत, हे सगळे इंद्रिय अपंचकृत भूताचं कार्य आहे, ते सूक्ष्म देहात येतात. पवित्र तो देह म्हणण्यात तुकोबारला सांगायचं आहे, या महात्म्याचा स्थूल देह पवित्र आहे. वाणी पुण्यवान या शब्दात तुकोबारला सांगायचं आहे, वाणी जर सूक्ष्म देहात येत असेल तर साधूचा सूक्ष्म देहही पवित्र आहे. साधूचा सूक्ष्म देही पवित्र आहे. सूक्ष्म देह पवित्र कशानं होतो याचं चिंतन करायचं झालं तर त्यांनी देवाचं केलेलं चिंतन किंवा त्यांनी केलेलं शास्त्राचं चिंतन, त्यांनी त्यांचा सूक्ष्म देह पवित्र होतो. वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर वाणीच्या ठिकाणी धारण केलेली नाम किंवा ते शास्त्र किंवा ते वेद, वाणीच्या म्हणजे सूक्ष्म देहाच्या ठिकाणी धारण केलेले हे शास्त्र, सूक्ष्म देहाच्या ठिकाणी धारण केलेलं नाम, त्याचा परिणाम काय होतो, दहिली दीप्ती न्यायानं दोन्हीकडे पडतो. त्याचा स्थूल देह पवित्र होतो आणि त्याचा कारण देह जो आहे अविद्यावशक तद्वैचित्र्याद अनेकदा सा कारणम शरीरस्यात प्राज्ञस्तत्र अभिमानवान, तो कारण शरीर सुद्धा पवित्र होते. कारण शरीर नाशानं पवित्र होते, सूक्ष्म शरीर बाधानं पवित्र होते आणि स्थूल देह संस्कारानं पवित्र होते. पण नाम साधना अशी आहे किंवा शास्त्राची साधना अशी आहे, वाणीत धारण केली जैसी वदनी ब्रह्मशाळा, त्याचा परिणाम असा होतो त्या महापुरुषाचा स्थूल देह पवित्र होतो, त्या महापुरुषाचा सूक्ष्म देह पवित्र होतो आणि त्या महापुरुषाचा कारण देह सुद्धा पवित्र होतो. अलीकडे येतो आणि सगळ्याला धरून कीर्तन करायचं आहे. पण आता अलीकडे काहीचा देह पवित्र आहे पण काहीची वाणी पवित्र नाही. आता हे सोडून द्या तुम्ही. आता त्यांच्यासाठी सांगतो, काहीचा स्थूल देह पवित्र आहे पण वाणी पुण्यवान नाही. काहीची वाणी पवित्र आहे पण स्थूल देह पवित्र नाही. काहीचे दोन्ही पवित्र नाही, वाणी अपवित्र आहे आणि शरीरही अपवित्र आहे. आणि काहीचे दोन्ही पवित्र आहे, शरीरही पवित्र आहे आणि वाणी पवित्र आहे. 4 प्रकार करतो. गायीचा देह पवित्र आहे पण गायीचं मुख गायत्री सोमुखे भक्षित असे मळ, का गायीचा देह पवित्र आहे पण गायीनं 2 वेळा खोटी साक्ष दिली. पण गायीच्या मुखाच्या बाबतीत विचार असा आहे, गायीचं मुख पवित्र नाही. मुखा लागोनी वाळावी, ज्ञानोबा म्हणतात गायीची सगळी खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर गायीचं मुख पवित्र नाही, गायीचा देह पवित्र आहे. अशीच एक कथा महाभारतात आलेली आहे. महाभारतातला प्रसंग आहे, राजसी यज्ञ चालू आहे. प्रत्येकाकडे जबाबदारी वाटून दिलेली आहे. प्रत्येक जण आपापली जबाबदारी पार पाडत आहे. सगळे जण पार पाडत आहे. करता 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 देवाला वाटलं यज्ञ चालू आहे, भूदेवाकडे गेलं पाहिजे, भूदेवाला विचारलं पाहिजे. स्वतः भगवान परमात्मा यज्ञोय भगवान विष्णू प्रत्यक्ष आले. भूदेवाला विचारलं, भूदेवा यज्ञ म्हणजे काय सांगायचं देवा, काही कमतरता नाही, सगळं विपुल आहे. अहो प्रत्यक्ष यज्ञाचा भोगता इथं राबत आहे, काय कमी येते यज्ञात, सगळंच व्यवस्थित आहे. म्हणजे भूदेवा जेवण वगैरे म्हणे देवा काय सांगायचं, असा प्रसाद होतो किती खावण किती नाही असं वाटते. ब्रह्मदेवाने तोंड इथं देऊन चूक केली, इथं द्यायला पाहिजे होतं. माथा असं ते तोंड तरी अन्न भक्षितो उदंड, अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं. म्हणे देवा सगळं चांगलं आहे पण म्हणे पण काय म्हणे सुपरवायझर फारच विचित्र आहे. म्हणजे त्याचं काय, देवा पंक्ती बसतात आणि पंक्ती बसल्यानंतर भीमदादा सुपरवायझर 1.25 मनाचा गदा खांद्यावर घेतो आणि पंक्तीतून फिरतो, साधा फिरत नाही. खांद्यावर गदा घेऊन म्हणतो माहितीये का, बासमतीचा भात आहे, लोणकडे तुपात तळलेली जिलेबी आहे, ते मंगळवेढ्याहून मागवलेली बासुंदी आहे, अन्न महागाचं आहे, पात्रावर पानावर राहिलं तर गदा पाहिली का गदा, तेव्हा सगळं चांगलं आहे पण त्या गद्याच्या धाकानच खाल्लेलं काही अंगी लागत. देवाला लक्षात आलं पाणी कुठं मुरते. देवानं पार किती वाजले, 9:30 आपला मोर्चा तिकडे वळवला. कुठं, भीमदादाकडे. बेल वाजवली, आळस देतच बाहेर आला. म्हणजे देवा इतक्या रात्री येण्याचे कष्ट कशासाठी. म्हणजे भीमा यज्ञ म्हणजे देवा काय सांगायचं,
असं वाटते यज्ञ संपूच नाही. देवा जेवढं काही अन्न उरते ना तेवढं एकटाच पठ्ठा फस्त करतो. कारण त्याच्या उदरात अग्नी होता, त्याचं नाव आहे उरुकोदर, उरुक नावाचा अग्नी होता. किती खाल्लेलं पचत होतं. अरे पण भीमा यज्ञ सांग व्हायला आणखीन एक बुवा यायचा बाकी, ते आल्याशिवाय यज्ञ सांग होणार नाही. भीम म्हणे फक्त त्याचा मोबाईल नंबर द्या, तारीख कशी देत नाही मी पाहतो ना. भीमा अरे असं तू बुवा मानी, तू बोलायला अडदान, त्याच्यापेक्षा असं करू उद्या आपण त्यांना आणायला जाऊ. सकाळ झाली, पंच उष्यकाल रथ झुंपण्यात आला. भीम दादा आणि कृष्ण परमात्मा रथात बसले. मजल दर मजल करत रथ गंधमादन ऋषीच्या आश्रमात आला. देव येणार याचे काही संकेत त्यांना जाणवत होते. पूज्य डोंगरे महाराज देव येण्याचे काही संकेत सांगायचे. पहिलं सांगायचे देव डायरेक्ट नाही, पहिले आपल्या स्वप्नात येतो, पहिले स्वप्न दृष्टांतात येतो. दुसरं सांगायचे सुगंधाची कोणती सामुग्री आपल्या जवळ नाही आणि आपण जिकडे गेलो तिकडे आपल्याला सुगंध येऊ लागला, समजायचं देव दर्शन द्यायला जवळ आला. तिसरं ते सांगायचे सगळी प्रतिकूल अवस्था आहे पण उगीच आतून आनंदाचे उमाळे बाहेर पडत आहे, समजायचं देव दर्शन देण्यासाठी उतावीळ झाला. असं ते काही लक्षणं सांगायचे. ते त्यांना जाणवत चिन्ह मोठं ती अंगी शकुनाजोगी उत्तम अशी चिन्ह जाणवत होते. तेवढ्यात झालं असं बाहेर आले तेवढ्यात रथ पाहिला, रथात देव पाहिले, देव घरा आला. अतिशय आनंद वाटला. गंधमादन ऋषी बाहेर आले, देवाच्या स्वागतासाठी पुढे आले. तेवढ्यात देवाने रथातून खाली उडी घेतली, देव खाली उतरले आणि गंधमादन ऋषीला डायरेक्ट लोटांगण घातलं. ओ देवा अशी उलटी गंगा कुठं वाहते काय, तुम्ही मला काय नमस्कार करता. ते गंधमादन ऋषी विचारतात. तेवढ्यात भीम पाहतो देव कोणत्या विचित्र पुतळ्याला नमस्कार करतो. कारण गंधमादन ऋषीचं असं होतं, त्यांचं शरीर होतं सोन्याचं, तोंड होतं डुकराचं. शरीर सोन्याचं होतं, तोंड डुकराचं होतं. ते कोणत्या विचित्र पुतळ्याला नमस्कार करतात. रथ सोडला आणि भीमदादा पुढे आला. आल्याबरोबर भीमदादा देवाने सांगा भीमा कर नमस्कार. अहो पण देवा हे कोण आहेत. अरे म्हणे हेच ते ऋषी आहेत, हे आल्याशिवाय यज्ञ सांग होणार नाही, कर नमस्कार. भीमाने नमस्कार केला. ऋषीकडे तो पाहत होता. तेवढ्यात देवाच्या जवळ आला. देवा तुम्हाला एक विचारू का. म्हणे काय. म्हणजे देवा असा कसा रे ऋषी, शरीर एवढं तेजपुंज सोन्याचं आहे आणि तोंड असं डुकराचं, असं कसं. भीमा असं कोणाच्या वर्मी लागेल असं बोलू नाही बाबा. अहो पण देवा मला प्रश्न पडला सांगाल. तेवढ्यात ऋषी पुढेच होते. कोण आहे देवाला विचार कोण आहे. आणि या धर्माचा लहान भाऊ काय म्हणतो. शरीर तुमचं एवढं तेजपुंज दिसते आणि तुमचं मुख असं का, असं ते विचारतो. बाबा तुझं नाव काय. म्हणजे माझं नाव भीमा. म्हणजे भीमा तुला सांगू का, तू विचारू नाही मी सांगू नाही म्हणलं का जिज्ञासा अधिक वाटते. त्याने सांगितलं म्हणे ऋषीवर्य एवढं करा बाबा, मला सांगा. मला तुम्हाला खऱ्या तुमचा उपहास करायचा नाही पण मला प्रश्न पडला म्हणून विचारतो. तू जास्त जिज्ञासक दिसतो म्हणून तुला म्हणून सांगतो. ऐक भीमा, पूर्वीच्या काळी मी एवढा दानशूर होतो, लाख लोकांची पंगत बसवायचो. आज केलेलं पक्वान्न उद्या कधीच केलं नाही, पण पंगत बसली का पंक्तीतून पाठीमागं हात बांधून फिरत होतो आणि फिरता म्हणत होतो. भेटलं होतं का तुम्हाला असं, पाहिलं होतं तुम्ही, खाल्लं कधी. आहे आपल्यासारखं कोणी जाता, खा आपल्या जीवावर हादाडा. देवा दान धर्म केला बाबा, त्याचा परिणाम शरीर सोन्याचं झालं आणि असं उपरोधान लोकांना टाकून बोललो, त्याचा परिणाम तोंड डोकराचं झालं. भीमानं ऋषीकडे पाहणंच बंद केलं. भीमाने आपला चेहरा देवाकडे वळवला. भीम देवाला म्हणतो, देवा कान टोचायचेच होते तर घरीच, इतक्या लांब आणण्याची गरज काय होती. देवाने सांगितलं भीमा कान घरी टोचायचे नसतात, त्याच्यासाठी गंधमादन ऋषीचं शरीर सोन्याचं आहे म्हणजे पवित्र आहे आणि तोंड डुकराचं आहे म्हणजे अपवित्र आहे. ऐका, सोनं पवित्र आहे. न्यायाने तेजाचे दोन प्रकार सांगितले, करज आणि अकरज. सोनं कधी अपवित्र होत नाही. आपल्याकडे मन नाही का हो, सोनं घाणीत पडलं तरी काढून घ्यावं, घाणीत पडलं तरी सोनं अपवित्र होत नाही. उदाहरण सांगू का, एखादं अंगठी भांड्यात पडली, बरं मी नाही सांगितलं तर तुम्ही काय तशी जाऊ देणार आहे का. एकोपराचे वाढी जळती आगी घालत उडी, ते अनायासे सोगुडी सांडी ती केवी. ऐका ना, सोनं कधीच अपवित्र होत नाही. माता भगिनीला विचारतो, ऐका, त्या प्रेताचं म्हणे सगळ्या वस्तू अपवित्र असतात. मड्याच्या सगळ्या वस्तू काय असतात, अपवित्र असतात. आता मी तुम्हाला विचारतो, ऐका ना,
त्या प्रेताच्या कानातलं गळ्यातलं तसं जाऊ देतात का तुमच्याकडे? मग एखादी चुकून महाराज वस्तू चालली, एखादा चुकून दागिना चालला तर रडणाऱ्या स्पेशलिस्ट असतात. जोपर्यंत तो दागिना निघत नाही तोपर्यंत त्या दागिन्याचं नाव घेऊ आता ते मला रडायला इथं मर्यादा आहे तो. आलं लक्षात? ते कसं रडता सांगितलं असतं तुम्हाला. ऐका, याचा अर्थ असा आहे का, याचा अर्थ असा आहे, सोनं कधी अपवित्र होत नाही. गंधमादन ऋषीचं शरीर सोन्याचं आहे म्हणजे पवित्र आहे, पण तो डुकराचा आहे म्हणजे अपवित्र. दुसरा विषय पहा, काहीचा देह अपवित्र आहे पण मुख पवित्र आहे. वेश्या गणिका देह अपवित्र आहे. राघवा 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 मुखातून चिंतन चालू आहे. वाणी पुण्यवान. रामायणात कथा आहे, शरभंग ऋषी वेदाच्या रोच्यावरून रामाची स्तुती करतात, पण प्रारब्धवशात देह खराब झाला, पाठीखाली काढून झाकून ठेवला. अतिशय मंगलमय आश्रमातलं वातावरण, मधुर फळ पुढे ठेवले. मंगलमय वातावरण मधून सडका सडका वास येत होता. लक्ष्मणाने विचारलं, दादा एवढं मंगलमय वातावरण, हा वास कशाचा आहे? ऋषीने हात जोडून सांगलं, प्रभू तुमच्या समोर असणारा हा माझा विग्रह खरा नाही, हा योग सामर्थ्याने मी धारण केला. माझा खरा विग्रह प्रारब्धवशात खराब झाला, तुम्ही येणार लक्षात आल्यामुळे पाठीखाली काढून झाकून ठेवला. मला सांगायचं काय, देह अपवित्र आहे पण वाणीनं वेदाच्या रुच्या चालू आहेत. वाणी पुण्यवान, वाणी पुण्यवान. तिसरा वर्ग, देहही अपवित्र आहे आणि वाणी अपवित्र आहे. कोण आहे त्याच्यात? आपला देह कसा आहे? आताच पोटून दिलं मी, कसा आहे? अपवित्र. आपली वाणी मला वाटते उघडत नाही तोपर्यंतच बरं आहे, उघडली का वाटोळच आहे. अहो मी सहज बोललो, अरे सहज बोललो तरी पेटलं ना. आपल्या वाणीचा प्रताप सांगू का तुम्हाला? असंच आम्ही या गावचं त्या गावला फिरत असतो. बसचा प्रवास होता, हात दाखवा गाडी थांबवा. एक अगडबंब मावशी गाडी आडवी झाली, हात दाखवला, पवित्र तो देव. हात दाखवला, अरुंद वाट होती, ड्रायव्हरनं गाडी थोडी पुढे घेतली आणि थांबवली. तिला ड्रायव्हरचा राग आला, ड्रायव्हरला शिव्या देतच गाडीकडे आली. वाणी पुण्यवंत शिव्या देत गाडीकडे आली. प्रत्येक जण विचारात पडलं, ही ड्रायव्हरला का बिचारी शिव्या देत असं? गाडीत आल्याबरोबर ती त्या ड्रायव्हरला शिव्या देत होते, पण कोण तिच्या नादी लागायचं? त्याच्यामुळे सगळेजण तिच्याकडे पाहत होते, शांत होते. तेवढ्यात गाडीत आल्यानंतर ती जागेचा शोध घेत होती. नेमकं माझ्या सीटवर एक जागा खाली होती. तिनं माझ्या सीटकडे पाहिलं, पाहिल्याबरोबर माझ्या लक्षात आलं संक्रांत आपल्यावरच दिसते. तिनं माझ्या सीटकडे पाहिलं, सीटच्या दिशेनं चालू लागली. एक दिवस मी विचार केला, ड्रायव्हरलाही ना शिव्या दिल्या, आपल्याला शिव्या खायच्या नाही. ती सीटच्या दिशेने निघल्याबरोबर मी एक विचार केला, मी आकारमान पाहिलं, अर्ध्या सीटवर झालो, 1.5 सीट बिचारीला मोकळी केली. तुका करी रिता ठावते अशी बैसा 1.5 सीट बिचारीला मोकळी केली. ड्रायव्हरला शिव्या दिल्या, आपल्याला शिव्या खायच्या नाही. आपण हिला सहानुभूती दाखवली, काही आपल्याला चांगलं बोलत असं वाटलं, तिचा राग शांत होईल असं वाटलं. ती मावशी जवळ आली, सीटकडे पाहत होते. अर्ध्या सीटवर खिडकीच्या दिशेनं मी झालो, 1.5 सीट बिचारीला मोकळी केली. जवळ आल्याबरोबर तिला म्हणलं, मावशी बसा बसा. काही वाईट बोललो का? काही वाईट बोललो? तिला असं वाटत होतं बुवानी उभं व्हावं, अख्खी सीट मला सोडावी. आता मी आधी बसलेला हाडाचा बुवा होतो, कस काय तिला विचारला सीट सोडील? खिडकीच्या दिशेनं मी झालो, 1.5 सीट विचारला सोडली. बसा मावशी बसा असं मी तिला म्हणलो. काय म्हणली सांगू? मुडद्या एवढ्या जागेत होते का? तिनं मला शिवी दिली. वाणी पुण्यवंत. तिनं मला काय दिली? शिवी दिली. मी मोठ्या विचारात पडलो, आपलं चुकलं काय? आपण काय बोललो बिचारीला? तिने आपल्याला शिवी का दिली असेल? अशा काळात तत्वज्ञान जाग पाहिजे. अशा काळात तत्वज्ञान जाग पाहिजे. मी थोडा विचार केला, काय बोलली बिचारी? मुडद्या तर म्हणली ना. आणि देह म्हणजे काय? चालता बोलता मुडदा आहे असा मी विचार केला. हलू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये असं मी शांत बसलो. पण एक विद्यार्थी होता आमच्या सोबत, त्याला काय राहल्या गेलं नाही. महाराजांनी चांगली जागा दिली, महाराजाला शिवी दिली. ते पुढाला, ओ म्हणे बाई, महाराजांनी तुम्हाला चांगली जागा दिली आणि तुम्ही त्यांना शिवी दिली. आता तिने काय करायला पाहिजे होतं? शांत राहायला पाहिजे होतं. काय बोलली सांगू तुम्हाला?
आणि दिली असेल एसटी काय त्याच्या बापाची आहे का? तिनं माझा बाप काढला. मी मोठा विचारात पडलो, आपल्या बापाचं चुकलं काय? आणि विचाराअंती माझ्या लक्षात आलं. पुन्हा शांत दिमाखानं विचार केला. कटू आहे पण सत्य नाही का? खरंच एसटी आपल्या बापाची आहे का? विचार केला आणि विचारानंतर मला शेवटी लक्षात आलं, खरंच चुकीचं आहे आपलं. कटू आहे, सत्य आहे ना, पण खोटं काय बोलली? खरंच एसटी आपल्या बापाची आहे का? नाही. पुन्हा मी शांत झालो. ते गीते स्थितप्रज्ञस्य का भाषा, स्थितप्रज्ञ काय असतो ते माझ्याकडे पाहून ठरवावं, इतका मी स्थितप्रज्ञ झाले. तेवढ्यात झालं असं, जो आम्हाला कीर्तनाला घ्यायला आला त्याला काय राहुल्या गेलं नाही. ते पुढे आला, चिडलेला होता, लाल लाल डोळे केले, त्याच्याकडे पाहत होता. आणि मग तिला म्हणे, हे बाई, तुला काही बोलण्याची अक्कल आहे? केव्हा कैसे राहतावे, कोणाशी काय बोलावे, तुला काही कळते? तुला माहित आहेत कोण आहेत ते? कोण आहेत तुला माहित आहे? अगं ते आळंदीचे महाराज आहेत. त्यांनी काय सांगितलं? आळंदीचे. आता तिने काय करायला पाहिजे होतं? काय करायला पाहिजे? तुम्ही सांगा बरं, काय करायला पाहिजे होतं? शांत बसायला. कमीत कमी पाय लांब राहिलं, कमीत कमी तिने शांत तरी बसायला पाहिजे होतं. काय म्हणली सांगू तुम्हाला म्हणजे असल आळंदीचा महाराज मला काय चुलीत घालायचा आहे झालं कामापुरतं. तेही अपवित्र, वाणी सुद्धा अपवित्र. असा एक वर्ग आहे आणि त्याच्या पुढचा वर्ग आहे देहही पवित्र आहे, वाणी पुण्यवान आहे. असे जो कोण असतील ते संत मायबाप, त्यांचा देहही पवित्र आहे आणि वाणी सुद्धा पुण्यवान आहे. ते सदा सर्व काळ देवाचं चिंतन करतात, सदा सर्व काळ शास्त्राचं चिंतन करतात. महाराज पटलं आम्हाला, त्यांचा देह पवित्र, त्यांची वाणी पुण्यवान. पण त्यांचा देह पवित्र आहे, त्यांची वाणी पुण्य, आम्हाला काय त्यांचा उपयोग? आम्हाला काय त्यांचा उपयोग? तुकोबार म्हणे असं म्हणू नको बाबा. अरे त्यांचं चिंतन एखाद्या दोषी व्यक्तीनं केलं तरी तो दोषी व्यक्ती त्यांच्या चिंतनाने तरुण जातो आणि किती जरी पाप असलं तरी त्या पापाच्या राशी भस्मसात होतात. अभंगाचं Thank you.
चरणाचा भाव पाहिला, 4 चरण बाकी आहे. तसं मी एकच चरण सोडतो आणि बाकीचं सोडतो. ते 2 तास बुवा अभंगावर बोलला तरी लोक म्हणतात आज महाराजांनी अभंग सोडला, आणि 2 तास महाराज अलीकडल्या प्रथेनुसार अभंग सोडून बोलला तरी लोक म्हणतात आज बुवानी पार अभंग सोडला. ते दोन्हीकडे बसण्याचा मी प्रयत्न करतो. आलं का लक्षात? एक चरण सोडतो आणि बाकीचे 4 सोडतो. याला श्लेष म्हणतात ना. एक सोडतो. ते आमचे जगन्नाथांना पवार होते, वेदांत वाचस्पती. एकदा त्यांच्या समोर 2 माईक होते, एक चालू होता आणि एक बंद होता. एक माईक चालू होता, एक बंद होता. त्यांच्या लक्षात आलं माईकचं फार गणित विचित्र असतं. एक चालू एक बंद. त्यांना लक्षात आलं एक माईक चालू आहे एक बंद आहे. त्यांनी कोटी अशी केली, यातला एक माईक चालू आहे आणि एक माईक चालू आहे. कोट्या त्यांनीच कराव्यात म्हणून ते सहज कोटी, त्यांच्या बोलण्या सहज कोट्या व्हायच्या. त्यांना विचारलं अण्णा, आम्ही सगळे त्यांना अण्णा म्हणायचो, अण्णा कारखाना बंद का? आणि डायरेक्टर चालू. कोणतं तरी ते सांगायचं काय, याचा अर्थ असा आहे एक चरण मी सोडणार आहे, फक्त बाकीची संगती लावून देतो. त्यांचं चिंतन का करायचं बाबा, त्या साधूचं चिंतन का करायचं, त्यांचा उत्सव आम्ही का करायचा? त्याचं उत्तर एक आहे, त्यांचं चिंतन केल्यावर दोषी तरतात म्हणून. त्यांचं चिंतन केल्यावर दोषी तरतात. मग आम्ही त्यांचं चिंतन केल्यावर करणार नाही का? आम्ही तरण्यासाठी त्यांचं चिंतन करायचं. आम्हाला तरू वाटत असेल ना तर याच्या चिंतन का, महाराजांच्या चरित्राचं चिंतन करायचं का, जन्मोत्सव करायचा तर याच्या चिंतन. आता चिंतन कशाला म्हणतात? त्यांचं चिंतन नेमकं काय करायचं, चिंतनाचे काही प्रकार आहेत का? त्यांच्या रूपाचं चिंतन आहे, त्यांच्या नामाचं चिंतन आहे, त्यांच्या उपदेशाचं चिंतन आहे, त्यांच्या स्वरूपाचं चिंतन आहे. आणि असं चिंतन करून कोणी दोषी तरलेत का, असा तुमच्याकडे काही पुरावा आहे का? त्याच्यासाठी स्वतंत्र एक कीर्तन करावं लागेल. म्हणून मी तिकडे काय जात नाही. त्यांचं चिंतन केल्यावर दोषी तरुण जातात. एवढंच नाही हो, अशा महात्म्याची दृष्टी महापाप्यावर पडली. नारद पुराणात चिंतन असं आहे, महापाप्यावर जरी पडली तरी तो महापापी उद्धरून जातो नाही. महापातक युक्ता वा उपपातके परमपदम प्रयांते होतो, परमपदाला जातो. महद्बी अवलोकिता. काय अवलोकन केलं पाहिजे? कलेवरम तद्धूमम तद्भस्मम वापी सत्तमम. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर अशा महापुरुषाची दृष्टी महापाप्यावर पडली नाही. महापापी मेला, त्याच्या त्या प्रेतावर पडली. काही चांगलं केलं नाही त्यांनी तरी तो महापापी उद्धरून जातो. नाही, तो महापापी मेला, त्याची चिता लागली, धूर बाहेर पडला, त्या धुरावर जरी यांची करुणामय दृष्टी पडली तरी तो महापापी उद्धरतो नाही. त्याच्या देहाची खाली राख पडली. चांगलं काहीच केलं, चिंतनही नाही केलं साधूचं त्याने. साधूची दृष्टी त्यांच्या त्या प्रेतावर पडली, चितेवर पडली, अग्नीवर पडली, धुरावर पडली, शेवटी राखेवर पडली, तरी त्याचा उद्धार परमपदाचा लाभ त्याला होतो. मग खरं सांगा, चिंतन न करता साधूची दृष्टी पडून जर त्याला परम लाभ होत असेल तर त्यांना चिंतन केल्यावर का होणार नाही? पण तयाच्या चिंतने करतील दोषी, जळतील राशी पातकांच्या, पापाच्या राशीच्या राशी भस्मसात होतात. तो भगवत भक्त किती पवित्र आहे. देव म्हणतात, मी जो पवित्र वाटतो ना तुम्हाला, हे मी पवित्र नाही, माझ्या ठिकाणचं पावित्र्य त्यांच्यामुळे आहे. मला मी पवित्र वाटतो तुम्हाला, हे माझं पावित्र्य नाही. एकनाथी भागवतात नाथबाबांनी काही ओव्या केल्या, देवाच्या मुखात काही शब्द घातले, देवाच्या मुखात ओव्या आहेत. देव म्हणतो, माझ्या ठाई पवित्र पण ते मज भक्ताचे निजान, या लागी मी आपण धावे चरण रेणू वंदावया. भक्त चरण रेणू वंदिता, मज केवढी आली पवित्रता, माझी पायवनी वाहे माथा जाण तत्वता सदाशिव. माझ्या ठिकाणचं पावित्र्य माझं नाही, मी भक्ताच्या पायाची माती माझ्या कपाळाला लावतो, त्याच्यामुळे मी पवित्र झालो. मी किती पवित्र झालो? माझ्या पायापासून निघणारी माझी पायवनी गंगा पवित्र म्हणून भगवान शंकर आपल्या मस्तकावर घेतात. पण हे पावित्र्य माझं नाही, माझ्या ठाई पवित्र पण ते माझं भक्ताचे निजान. या भक्तांच्या मुळे ते आहे.
असं ते सांगितलेलं आहे. अशा प्रकारचे ते भगवत भक्त पवित्र आहेत. त्यांच्या रजकणाची देव अपेक्षा करतो. हा विचार थोडा कैमुतिक सांगतो, थांबतो. काय तुकोबारे कोणत्या तरी डोंगरावर साधनेला जायचे. गेल्यानंतर ते आवली जिजाबाई भाकरी घेऊन जायच्या. जाता जाता एक दिवस पायात काटा भरला. काय काटा उठल्यानंतर झालं, डोक्यावरची भाकरीची पाटी खाली पडली. भाकरी अस्ताव्यस्त पडल्या. पाण्याचं गाडगं होतं ते फुटून गेलं आणि शिव्या चालू झाल्या. कोणाला कोणाला? मी बहिर आहे. कोणाला? हा, मला वाटतं तुम्ही म्हणता तुकोबाऱ्याला. हा, त्या अलीकडल्या जिजाबाई नव्हत्या. देवाला शिव्या चालू झाल्या. देवाला शिव्या चालू झाल्या. अरे अरे विठ्या मुळ मायेच्या काळ. एवढ्या सौम्य नव्हत्या. मला इथं त्या मर्यादा आहेत म्हणून द्यायला जमत नाही. आलं लक्षात? शिव्या चालू झाल्या. देवाने गुराखी बाळाचं रूप धारण केलं, पुढे हजर झाला. मला मोठा प्रश्न पडतो, आम्ही मंत्र जप करतो तरी आणखी स्वप्नातही नाही, आणखी स्वप्नातही नाही. जिजाबाई शिव्या देत होते तरी पुढे हजर होता. आणि गवळणी तरी काय करायच्या हो? हसतसे शिव्या देता त्या गवळणी. गवळणी शिव्या द्यायच्या आणि तो हसायचा. पण कधी कधी मला प्रश्न असा पडतो, याला काय शिव्या आवडतात का काय? आपणही शिव्या चालू करावं का काय या विचारात मी आहे बरं. पण एका मला चांगल्या महात्म्याने सांगितलं, महाराज तो शिव्या कोणाच्या खायला तयार नाही. अंतःकरण पवित्र ठेवा, मुखातून शिव्या येऊ द्या, त्याला मंत्र वाटतात. अंतःकरण विकाराने भरलेलं आहे, मुखातून मंत्र येऊ द्या, त्याला शिव्या वाटतील. ऐका ऐका, सांगायचं काय? शिव्या होत्या. जिजाबाईच्या पायाकडे लक्ष गेलं. माई तुमच्या पायात तर काटा भरला. हो ना बाबा, पाहणं मालकाच्या भाकरी घेऊन निघलो, पाहणं केवढा काटा भरला. माई मी काटा काढू? ती म्हणजे तुला काटा काढे जमतो? नाही माई, ते मनातल्या मनात म्हणतो मी काटेच काढायचे काम करतो. कंसाचा मीच काढला, रावणाचा मीच काढला, कोणाचा कधी काढायचं मला चांगलं माहित आहे. मनात म्हणतो म्हणजे माई अहो मी बुराकीच आहे, मला काटा काढे जमतो. काढ बरोबर काटा. काटा कसा काढावा लागतो ते आता ते काटा पायात भरल्यानंतरच ते 8व्या शेतातलं दृश्य. काटा काढायचा झाला तर ज्याने काटा काढायचा त्याने पुढे बसायचं, ज्याचा काढायचा त्याला पुढे बसवायचं. ज्याने काटा काढायचा त्याने गुडघ्यावर पाय उभा करायचा. त्या गुडघ्यावर ज्या पायात काटा भरला तो पाय ठेवायचा. बरोबर आहे नाही? खेड्यातलंच वातावरण, त्याच्यामुळे वेगळं सांगण्याची गरज नाही. टाकली गाव आहे ना. मग ते पाय ठेवल्यानंतर त्या पायातला काटा दिसण्यासाठी पाय स्वच्छ करायचा. त्याला पाणी लागते. ते पाणी बाहेरच्या टाकीतलं चालत नाही, आपल्याच टाकीत हात टाकावा लागतो. आपल्याच टाकीत हात टाकावं लागतो. देवाने सुद्धा केलं काय? देवाने सुद्धा आपल्या तोंडात हात टाकला, थुंका हाताला घेतला आणि तो थुंका जिजाबाईच्या पायाला लावला. कशाला लावला हो? कशासाठी लावला? ते मला ऐकायला कमी येते. कशासाठी? काटा दिसण्यासाठी. बरोबर आहे, काटा दिसण्यासाठी. आता माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, तुम्ही मुंगी पाहिली का? मुंगी पाहिली ना? मुंगळा नाही म्हणत मी, मुंगी. किती असतात तो पाय त्या मुंगीला? महाराज किती पाय असतात? मुंगी पाहिली का तुम्ही? मुंगी लहान महाराज, छोटे महाराज, मुंगी पाहिली? मुंगी नाही तुमच्याकडे? मुंग्या नाही? आमच्याकडून पाठवू का? हो महाराज, मुंगी पाहिली ना तुम्ही? पाहिली ना मुंगी? किती पाय असतात मुंगीला? 8 पायाची आहे ना इकडे बघा. आमच्याकडे 6च पायाची आहेत आणखी. ऐका, मुंगी पाहिली, मुंगीचे पाय पाहिले. आता त्या मुंगीच्या पायाला आपल्याला सोन्याच्या त्या चेन करायचे, आपल्या त्या चांदीच्या चेन करायच्या. चांदीच्या किती तोळे चांदी लागेल? किती तोळे? किती तोळे? बरं तोळे नाही, किती ग्रॅम, किती गुंजा? मुंगी केवढी, मुंगीचा पाय केवढा, मुंगीच्या पायातली ती घुंगराची चेन, साखळी काय म्हणतात ते, आणि त्याचं घुंगरू, त्यातलं घुंगरू, ती घुंगरू जरी वाजलं तरी याला ऐकू जाते. मुंगी के पाव में बजने वाला घुंगरू, ते सुद्धा त्याला ऐकू जाते. तो माझा प्रश्न तुम्हाला हा आहे, मुंगीच्या पायातलं घुंगरू जर याला ऐकू जात असेल तर याला जिजाबाईच्या पायातला काटा दिसत नव्हता का? याने थुंका का लावला? का लावला? उत्तर ऐका, त्याला काटा पाहायचाच नव्हता. जिजाबाई कोण आहेत? भक्ताच्या भक्त आहेत.
तुकोबाराच्या भाकरी घेऊन निघलेली माऊली आहे. देवानी ते थुंका जिजामातेच्या पायाला लावला आणि त्या थुंक्यात रजक्कन गोळा केले. देव इच्छी रज चरणीची माती. आणि तो हात देवाने आपल्या तोंडात टाकला. देव म्हणतो माती खाण्याची सोय मला जुनीच आहे. लोक काय काय खातात गटाराच्या गटार. मी एकदा माती खाल्ली होती गोकुळात. माझ्या आईनं माती खाल्ली होऊन यमुनेची माती खाशी का 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 म्हणून शिक्षा केली होती. पण ऐका ना, गोकुळातल्या मातीपेक्षा सुद्धा जिजा मातेच्या पायाच्या मातीची चव काय विलक्षण आहे, वेगळी आहे, अपूर्व आहे. देवानी तृप्तीचा ढेकर दिल तर नवल म्हणे माई काटा फार खोल आहे, दाताच्या कैचीत धरून काढू का? कोण आहे महाराज देव? इंद्र चंद्र ज्याची पूजा करतात, शुद्धीशास्त्र ज्याचं स्तवन करतात, महासिद्ध मुनी ज्याची आराधना करतात, तो जगाचा मालक. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवर नित्य दर्शनासाठी दाटी करतात, तो परमात्मा जिजामातेच्या पायाच्या जवळ आहे. पाय आपल्या हातात घेतला, मस्तक पायाला टेकवलं, ते रजक्कन आपल्या मुखात घेतले, दाताच्या कैचीत धरून अलगद काटा काढला. धन्य आहे जिजामाता. सगळे त्याच्या पायावर आणि तो जिजामातेच्या पायाचं दर्शन घेतो. धन्य आहे जिजामाता. पायाचं दर्शन घेतलं आणि झालं असं. मग विचारलं, काटा निघाला, वेदना शांत झाल्या. जिजाबाईनं विचारलं, बाळ तुझं नाव काय? नाव काय? मी म्हणतो तिनं विचारून होतं आणि यानं खरं सांगून होतं. ते म्हणे मला विठ्या म्हणतात. दगडच उचलला म्हणे हात मेल्या. आधी जर सांगितलं असतं तर काटाच काढू दिला नसता. तुझ्या मायबापाला काही दुसऱ्याचं नाव नव्हतं, त्या काळ्याचं नाव ठेवलं. आता काळ्याचं नाव ठेवलं का काळाच होता? काळाच होता. मग माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, देव जर जिजाबाईच्या पायाच्या मातीची अपेक्षा करत असेल तर तुकोबाराच्या पायाच्या मातीची अपेक्षा करणार नाही का? देव इच्छी रज चरणीची माती, नामयाचे पाठी चाले केशीराज. कितीतरी प्रमाणे सांगायला जमतील. लागावया रज चरणीचे. म्हणून देव त्यांच्या रजकणाची अपेक्षा करतो. तो भगवत भक्त नामचिंतन करून, तो महात्मा चिंतन करून, वेगळ्या प्रकारे देवाचं चिंतन करून देवरूपता त्याला प्राप्त होते. काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जयाकंठी. कंठात परमात्म्याला धारण केलं, कंठात देवाचं रूप त्यांनी देवाचं नाम धारण केलं, डोळ्यात देवाचं रूप त्यांनी धारण केलं. वेगळं त्याला काहीच राहत नाही. चिंतने चिंतने तद्रूपता, या अवस्थेत तो महात्मा जातो, वेगळा राहतच नाही. मला आपण ज्याचं चिंतन करतो त्याचं स्वरूप आपल्याला प्राप्त होते. पण तो महात्मा भगवंत परमात्माच होतो. देवची झाले अंगे, देवा भजता अनुरागे. काही वेगळं राहिलं नाही, काही वेगळं राहिलं नाही. तस्मिन तज्जनेच्या भेदाभावात नारदजी भक्तिसूत्रात बोलतात, त्यांच्यात भेदाचा अभाव आहे. ब्रह्मसूत्र बोलते अविभागेन दृष्टत्वात, त्यांच्यात अविभाग आहे. ज्ञानोबार बोलतात एरवी नामरूप तयाचे, पाहता ब्रह्मची दिसेसाचे. एरवी नामरूपाचा विचार जर सोडला तर ते ब्रह्मच आहे. म्हणून ते ब्रह्मरूपतेला प्राप्त झालेले. काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जयाकंठी. तो किती पवित्र आहे, किती पवित्र आहे. भौमतीर्थाचा विचार करायचा झाला तर सगळ्यात पवित्र त्रिवेणी आहे. आणि हा महात्मा विचार करायचा झाला तर हा महात्मा म्हणजे चेत तीर्थाची, म्हणजे चेतन तीर्थाची त्रिवेणी म्हणजेच हा महात्मा आहे. अभंगाचं शेवटचं